राधे राधे. तुम्ही सुद्धा स्वतःची खूप काळजी घेतात का? मी तर नाही घेत बाबा, पण माझे आहो माझ्या विरोधात आहे. आता असं का म्हणते ते पण सांगते. आता सकाळी सकाळी आहोंना हाय प्रोटीन नाश्ता लागतो. आता का लागतो ते पण सांगते. आता चांगलीच गोष्ट आहे, प्रत्येकाने प्रत्येकाच्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. आता मी घेत नाही म्हणून काय झालं, प्रत्येकाची आवड निवड नाही बदलता येत. आणि मला एवढं व्यवस्थित म्हणजे ना टेस्टी जेवायला आवडतं. मला एवढं काही हेल्दी वगैरे जेवायला आवडत नाही, साधं सरळ जेवायला आवडतं मला. आणि इकडे लगेच आहोंचं चालू होतं की मी व्हिडिओ एडिट केला, बघ कसा झालाय. मग इकडे लगेच व्हिडिओ बघायला लागली. पण मी बोलली जर मी व्हिडिओ बघायला लागली तर माझं उलटं 101% होईल म्हटलं. इकडे माझी भाकर जी आहे ती टाकलेली आहे म्हटलं तव्यावर, दुपारी बघू. तर आहो बोलले चल ये तुम्ही दुपारी आणि मग बघ निवांत. मग इकडे लगेच भाकरी वगैरे करून घेतला. आणि इकडे ना मसाला या डब्यात थोडासा शिल्लक होता, चला म्हटलं तो सुद्धा आता बरणीत काढून घेऊ आणि डबा सुद्धा घसायला घेऊन घेऊ. जेव्हा आपण अशा थोड्या थोड्या गोष्टी शिल्लक असतात आणि त्या अशा लगेच छोट्याशा याच्यात भांड्यात ट्रान्सफर करतो आणि लगेच भांडे घासायला घेतो ना, तर मला असं वाटतं दिवाळी आखाजी आवरण्याचं काम राहत नाही. आपण परत परत आपल्याला अशा सवयी असल्या तर की थोडेफार भांडे लगेच घासून घ्यायचे. आता माझं तर तसंच आहे. डब्यांमध्ये थोडीफार बी गोष्ट कमी झाली की लगेच दुसऱ्या डब्यांमध्ये होतायचं आणि लगेच भांडे जे आहे ते घसायला काढायचं. आणि मला असं वाटतं ना, खिचडी जेव्हा आपण करतो ना तेव्हा सुद्धा एवढी टेस्टी लागत नाही, एवढी ती बाशी होऊन टेस्टी लागते. मला तर बाशी खिचडी खूप आवडते आणि माझा मोह सांभाळलाच जात नाही. आणि मी किती जरी म्हटली ना मी खाणार नाही बाशी, पण होतच नाही माझ्याने. आता कुठली गोष्ट तर मी बाशी खात नाही, पण खिचडीचं काय असतं काय माहिती की माझ्याने मी म्हणते पण मी खाऊनच टाकते शेवटी. इकडे लगेच भांडे वगैरे लावून घेते. आणि खरंच सकाळी सकाळी खूप धावपळ असते ना. आज सकाळी सकाळी आत्या मामा खरंच खूप लवकर गेले होते. आणि आज आत्या मामांचा डबा ना आहोंकडेच पाठवायचा होता, कारण आत्या मामा जो ते आज सकाळी सकाळी 7लाच निघून गेले होते. म्हणून म्हटलं जाऊ दे त्यांच्याबरोबर देते. म्हणून म्हटलं आता पटापट आवरून घेते. त्याच्यानंतर मला कपडे सुद्धा धुवायचे होते. आता किचन क्लीन झाला म्हणजे एकदाचा जीव शांत होतो माझा. आणि खरं सांगायचं तर किचन क्लीन केल्यावर ना माझी अजिबात इच्छा होत नाही कुठलं काम करण्याची. रातचं लाईतच एंड करते. राधे राधे.